This morning, I would like you to think about road accident that you might have heard, seen, or read. आज सकाळी कल्पना करा माझ्याबरोबर की तुम्ही जे अपघात रस्त्यावरचे ते पाहिले असतील किंवा वाचले असतील. Whose fault was it? कुणाची चूक होती तिथे? Was it the fault of the driver? त्या ड्रायव्हरची चूक होती का? Or was it the fault of the other vehicle or the other person? किंवा त्या दुसऱ्या व्यक्तीची किंवा त्या दुसऱ्या गाडीची चूक होती? Or was it the fault of the government for not maintaining the proper road conditions? किंवा सरकारची चूक होती की त्यांनी व्यवस्थित रस्त्याची मशागत केली नाही? But in none of the accidents, पण कोणत्याच अपघातामध्ये the blame is directed to the manufacturer of the car. जो दोष आहे तो आपण कारचा जो मॅन्युफॅक्चर आहे, जो कार बनवतो त्याच्यावरती लावतो. आपण लावतच नाही. How is it then, whenever the question of suffering comes, people blame God? मग असं का होतं की ज्या वेळेस दुःख सोसण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस लोक देवाला दोष लावतात? For the next few weeks, येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये we will be looking at the question of trial and sufferings. आपण हा प्रश्न पाहणार आहोत, परीक्षा आणि दुःख सहन करणं. These days of lockdown has forced many people to ask this question. या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये कित्येक लोकांनी हा प्रश्न विचारला आहे. But there are no one-word answers. पण त्याच्याकडे ह्या प्रश्नाचे एक शब्दाचे उत्तर नाही आहे. There are no rapid round questions, answers to these such a massive question. अशा प्रकारच्या प्रश्नांना एक थोडक्यात किंवा लवकरात लवकर उत्तर आपण देऊ शकत नाही. The question of suffering is as old as pain and tears. जो प्रश्न आहे दुःखाचा तो खूप जुना आहे. आपल्या भयाच्या प्रश्न जो भयाबद्दलचा आहे त्याबद्दलचा जुना आहे. It's a question asked by countless times in every land, in every age. प्रत्येक भूमीमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. It is a question which our forefathers wrestled with. आपले पूर्वजांनी देखील झगडा केला या प्रश्न घेऊन. In fact, the founder of Buddhism, Gautama the Buddha, जो बुद्धिझम किंवा बुद्ध धर्माचा जो जनक आहे गौतम बुद्ध, he starts his teaching with the statement, there is suffering in the world. तो त्याची जी शिकवण आहे ती सुरू करतो हे विधान करून की ह्या जगामध्ये दुःख आहे. This topic of suffering, this is a complex subject. हा जो विषय आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. There are many causes of suffering. त्या ठिकाणी कितीतरी आपण कारण देऊ शकतो दुःखासाठी. Sufferings are caused by crime, because of corruption, because of accidents. हिंसेमुळे दुःख होतं, अपघातामुळे दुःख होतं, भ्रष्टाचारामुळे दुःख होतं. Suffering is caused by death, by loss, and the list can go on and on. मृत्यूमुळे किंवा काहीतरी गमावल्यामुळे आणि ही जी यादी आहे कारणांची ही चालूच राहील. But our question is not just concerned with causes. त्यामुळे हे जो प्रश्न हा जो नाही की आपण त्याचा मागचा जो हेतू आहे तो शोधत असतो. We are looking for the reason for suffering. त्याच्या मागचं जे मूळ कारण आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण करत असतो. We want to go to the very roots. Our questions are aimed at the very roots of pain and suffering. आपला जो प्रश्न आहे तो त्या मुळापर्यंत पोहोचायचा आहे की दुःखाचा आणि परीक्षेच्या. Now the Bible points out 3 reasons for human pain and suffering. शास्त्र जे आहे पवित्र शास्त्र आपल्याला 3 कारण देतं मनुष्याच्या दुःखासाठी आणि छळासाठी. The first thing to be said about suffering is that most of it comes because of the activities of Satan or the devil. प्रथम जे कारण सांगतं शास्त्र आपल्याला की जे दुःख येतं ते म्हणजे मुख्यतः जे कार्य सैतान आणि दुष्टात्मे करतात. 1 Peter chapter 5 verse 8. पहिले पेत्र 5:8 मध्ये Apostle Peter wants us to be aware of the devil who prowls around like a roaring lion to devour someone. प्रेषित पेत्र जो आहे तो आम्हाला म्हणतो की तुम्ही सावध राहा
कारण जो सैतान आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा आमच्यावरती हल्ला करायला शोधत फिरत आहे. Always looking for someone to devour. आणि प्रत्येक वेळेस तो शोधत आहे की कोणावरती हल्ला करेल. 1 John chapter 5 verse 19 states, पहिले योहान 5वा अध्याय आणि 19वे वचन असं सांगतं, the whole world is under the control of the evil one. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. So the world, त्यामुळे जग जे आहे under Satan's influence, सैतानाच्या प्रभावाखाली is full of hatred, deceit and cruelty. आणि त्या ठिकाणी क्रूरता आपल्याला दिसते, त्या ठिकाणी छळ दिसतो, त्या ठिकाणी दुःख दिसतं. Satan is the instigator of human misery. सैतान जो आहे तो त्या ठिकाणी जनक आहे मनुष्याच्या छळासाठी. Satan delights in hurting human beings and turning them away from God. सैतानाला आनंद वाटतो की मनुष्याला त्या ठिकाणी छळ करणं आणि त्यांना देवापासून दूर घेऊन जाणं. Our Lord Jesus warned प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला चेतावणी दिली. in Matthew chapter 24 verses 21 and 22. मत्तई याचा 24वा अध्याय आणि 21 आणि 22 वचनांमध्ये, that shortly before Christ returns, आणि ख्रिस्त येण्याच्या आधी Satan and his demons will instigate a time of trouble. सैतान आणि त्याचे जे दुष्ट आहे ते अशा प्रकारचा छळ आणतील मनुष्यांवरती, more terrible than any tragedy human beings has ever experienced. इतका भयानक छळ असेल तो की मनुष्याने कधीच आधी अनुभवला नाही एवढा छळ. That suffering will be unimaginable. तो तशा प्रकारचा जो छळ आहे, दुःख आहे, तो आमच्या विचारांच्या पलीकडचा आहे. A second reason why there is so much suffering, दुसरं कारण जे आहे त्या ठिकाणी इतकं जास्त दुःख आहे त्याचं, the Bible says, is because of human sin. शास्त्र सांगतं की ते मनुष्याच्या पापांमुळे आहे. And one of the ways sin is explained in the Bible, आणि एका प्रकारे ते शास्त्रामध्ये आम्हाला समजविण्यात आलं आहे, it is called as rebellion against God. पाप म्हणजे देवाविरोधात बंड करणं आहे. And the consequences of this rebellion is suffering and death. आणि ह्या बंडाचा जो परिणाम आहे तो दुःख आहे आणि मृत्यू आहे. Romans chapter 8 verse 20 to 22 says, रोम 8:21 ते 32 मध्ये असं सांगितलेलं आहे, because of the sin whole earth including nature is groaning. पापामुळे संपूर्ण जग, संपूर्ण निसर्ग देखील त्या ठिकाणी यातना सहन करत आहे. Every time we break the commandment of God, it results in suffering. प्रत्येक वेळेस आपण देवाच्या वचनाची अवज्ञा करतो त्या ठिकाणी आपण पाहतो की दुःख आहे. God commanded, do not lie. देवाने आम्हाला सांगितलं की तुम्ही खोटं बोलू नका. But when we break the commandment, पण ज्या वेळेस आम्ही आज्ञा पालन नाही करत, one of the things it results is in corruption. एक जी गोष्ट त्याचा परिणाम होतो की भ्रष्टाचार होतो. I don't need to explain how many people suffer because of corruption. आणि मला सांगायची गरज नाही की कित्येक लोकांना त्या ठिकाणी छळ होतो भ्रष्टाचारामुळे. Justice is not done. न्याय त्या ठिकाणी होत नाही. People go hungry, homeless and naked. लोक त्या ठिकाणी भुकेले आणि नग्न असे निघून जातात. Poor become poorer. जे गरीब आहेत ते अधिक गरीब होऊन जातात. God commanded to us, do not covet. देवाने आम्हाला आज्ञा दिली की लोभ धरू नको. But when we break the commandment, पण ज्या वेळेस आम्ही ती आज्ञा मोडतो, it leads us to greed. त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी लोभाकडे घेऊन जातो. And it is the human greed that is destroying the nature today. आणि मनुष्याचाच लोभ जो आहे तो त्या ठिकाणी कितीतरी दुःखाला कारणीभूत आहे. So many people are displaced. आणि कितीतरी लोक त्यामुळे छळाला सामोरे जात आहेत. Air and water is polluted. त्या ठिकाणी आपलं जे हवा आहे, जे पाणी आहे ते दूषित झालं आहे. Look at another command. God commanded, do not murder. देवाने दुसरी आज्ञा दिली होती की तुम्ही खून करू नका. But so many people are killed for power, for money, for religious beliefs.
पण कित्येक लोकांना मारण्यात येतं सामर्थ्यासाठी, त्यांच्या जे धर्मासाठी आणि असे वेगवेगळे कारण असतात. त्यामुळे Every time we break the commandment of God, it results in suffering. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही देवाची आज्ञा मोडतो, त्या ठिकाणी आपण पाहतो की छळ आणि दुःख आहे. The third reason, तिसरं जे कारण आहे, suffering can come because of foolish choices. त्या ठिकाणी दुःख येऊ शकतं कारण आम्ही मूर्खपणाचे निर्णय घेतो. One of the things that to remember about suffering is that God set up certain natural laws to govern the universe. आणि देवाने त्या ठिकाणी आम्हाला नैसर्गिक नियम लावून दिलेले आहे संपूर्ण जग चालविण्यासाठी. One of them is what you sow is what you reap. आणि तो म्हणजे नियम म्हणजे जे आम्ही पेरतो त्याचंच आम्ही कापणी करतो. Proverbs 13:20 says, नीतिसूत्रे 13:20 मध्ये सांगण्यात येतं, foolish suffer harm. जे मूर्ख असतात ते दुःख सहन करतात. Proverbs 19:15 says, नीतिसूत्रे 19:15 म्हणतं, lazy people become hungry. जे आळशी लोक असतात ते भुकेले बनतात. Proverbs 6:32 says, नीतिसूत्रे 6:32 म्हणतं, adulterers will reap severe consequences. जे व्यभिचार करणारे आहेत त्यांच्यावरती त्यांना खूप कोप सहन करावा लागणार आहे. We reap the consequences of our choices. आपण पाहतो की आम्ही जे जे गोष्टी करतो त्याचा परिणाम आम्ही भोगतो. Smoking cigarette is injurious to health. जे धूम्रपान करणं आपल्या शरीराला घातक आहे. Even the cigarette packet says that. सिगरेटचं पाकिट देखील तसं म्हणतं. Alcohol and drug destroy your organs. अल्कोहोल किंवा दारू आहे आणि ड्रग्स जे आहे ते आपल्या अवयवांना दूषित करतं. Illicit sex leads to AIDS and so many other sicknesses and breaking of homes. अनैतिक लैंगिक संबंध एड्सला कारणीभूत होतात आणि कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सामोरे येतात. Our choices are also the reason for our sufferings. आपले जे निवड करतो ते देखील कारण असतात आमच्या दुःखांसाठी. So the three reasons for suffering, त्यामुळे जे तीन कारण आपण पाहिले दुःखाचे, Satan, sin and our choices. सैतान, पाप आणि आपली निवड, They cause suffering. त्यामुळे यातना येतात. They are the reason for our suffering. तेच कारण आहे दुःखांसाठी. But I think पण मला असं वाटतं we must honestly ask question to ourselves. आपण प्रामाणिकपणाने प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला. Why do we desire to escape suffering? आणि आम्ही का अशा प्रकारे दुःखात कसे सामोरे जावं? Is it simply because we don't like sorrow or loss? असं आहे का की आम्हाला दुःख किंवा जो गमावणं आहे ते आम्हाला आवडत नाही? Is it because we are cowards and do not have the courage to face pain and hardship? की आम्ही इतके भित्रे आहोत की आम्हाला त्या दुःखाला सामोरे जाणं किंवा त्या छळाला सामोरे जाण्याला आवडत नाही? Or is it because we don't want to bear the consequences of our choices? का हे कारण आहे की आम्हाला जो परिणाम आहे आमच्या निवडींचा त्याला सामोरे जायचं नाही आहे. We don't want to reap what we sow and keep on doing what we like to do without interruption. आम्हाला जे आवडतं ते करायला आम्हाला आवडत असतं, आम्हाला थांबवायचं नसतं आणि त्यामुळे ज्या प्रतिफळ आहे त्या पेरणीचं ते आम्हाला स्वीकार करायला आवडत नाही. These days many people are asking, या दिवसांमध्ये कित्येक लोक विचारत आहेत, if coronavirus pandemic is from God. हा जो कोरोना व्हायरस पॅन्डेमिक जो आहे तो देवापासून आहे. And some are even saying that it is from God. आणि काही लोक हे देखील म्हणत आहेत की हा पॅन्डेमिक जो आहे, हा व्हायरस जो आहे तो देवापासून आलेला आहे. I wonder if we are trying to blame God for the present situation. आणि असं वाटत आहे की आपण देवाला दोष लावत आहोत या सध्याच्या परिस्थितीसाठी. Are we trying to wash our hands and say we are not responsible? आम्ही आमचे हात धुवून असं म्हणत आहोत का की मी ह्या गोष्टीसाठी कारणीभूत नाही आहे? I dare to ask this question. आणि मी धाडस करतो हा प्रश्न विचारायला. What right do we have to expect a world without suffering? आमच्या जवळ कोणता अधिकार आहे की आम्ही अशा प्रकारचं जगाची अपेक्षा करावी ज्या ठिकाणी छळ त्रास नाही आहे?
When things were going well for us, ज्यावेळेस गोष्टी आम्हासाठी व्यवस्थित चालू होत्या, did we seek God? त्यावेळेस आम्ही देवाबद्दल विचार केला का? Did we make effort to build our faith and cultivate our soul? आम्ही परिश्रम घेतले का की आम्ही आमचा विश्वास वाढावा आणि आम्ही देवाच्या समीप यावं? Before pain and suffering has come? आणि ह्या यातना आणि त्रास येण्याच्या आधी Did we use our time wisely to prepare ourselves for days of hardship? आम्ही आमचा वेळ सदुपयोग केला का कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याच्या साठी? Very often people blame God when they suffer. कित्येक वेळेस लोक देवाला दोष लावतात ज्यावेळेस ते त्रास सहन करतात. But is it God's fault? पण ही देवाची चूक आहे का? God speaks to us through His word. देव त्याच्या वचनाद्वारे आम्हाशी बोलतो. But we don't follow it because we want to have our own way. पण आम्ही त्याच्या मार्गाने चालत नाही कारण आम्हाला आमचा स्वतःचा मार्ग पाहिजे असतो. When God asks us to follow His commands, ज्यावेळेस देव आम्हाला सांगतो की त्याच्या वचनाप्रमाणे चालावं, we shout in defiance, do not interfere into our personal freedom. आणि आम्हाला असं वाटतं की देवाने आमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप नाही करावा. We tell God, don't question my right to choose whatever I like. आपण देवाला म्हणतो की तू प्रश्न उपस्थित करू नको, ही माझा निवड आहे, मी काय निवड करणार. God then steps back. देव ज्यावेळेस आपण असं स्थिती करतो त्यावेळेस देव मागे वळतो. And He says, if not my way, then have it your way. आणि मग म्हणतो जर तू माझ्या मार्गाने चालला नाही तर तुझ्याच मार्गाने तू चाल. And we reap what we sow. आणि आम्ही जे पेरतो त्याचीच कापणी आम्ही करतो. Why then do we blame God for suffering? मग आम्ही देवाला का दोष लावावा ह्या त्रासांसाठी? The reason for suffering is sin, is Satan and our choices. कारण आपण पाहिलं आहे दुःखाचं सैतान, पाप आणि आपली निवड आहे. How then can we wash our hands off and blame God? मग आम्ही आमचा हात धुवून का आम्ही देवाला दोष लावावा? So then what can we do? आणि मग आम्ही काय करावं? What is the better question? आणि चांगला प्रश्न नेमका कोणता आहे? I believe the better question is, मला असं वाटतं की तो योग्य प्रश्न तो हा आहे, how can my suffering be redeemed? माझं जे दुःख आहे त्याचा उद्धार कसा होईल? In my search of various philosophies and religious teachings and ideas, आणि माझं जो मी जे तत्वज्ञान वेगवेगळ्या धर्मांबद्दलचे जे तत्वज्ञान शिकलो आहे त्यामध्ये I found 3 categories of answers. आणि मला 3 प्रकारचे उत्तर या प्रश्नाला मिळाले आहे. First category, पहिला जो कॅटेगरी आहे, suffering is your fate, there is no escape. दुःख जे आहे ते तुमच्या भाग्यातच लिहिलं आहे आणि त्यातून तुम्हाला सुटका नाही. Whether it is caused by natural reasons or supernatural reason, ते नैसर्गिक कारणांमुळे व्हावं किंवा अलौकिक कारणांमुळे व्हावं, you have to endure it. की तुम्हाला ते दुःख सहन करावंच लागणार आहे. The second category, आणि दुसरा जो प्रकार आहे, they say suffering is not real, it is Maya. ते तत्वज्ञान म्हणतं की जे त्रास जे आहे ते खरं नाही आहे, ती एक माया आहे. Suffering is because of ignorance. जे दुःख सहन करणं आहे, दुःख जे आहे, त्रास आहे, ते असमंजसामुळे आहे. The third answer I find is in the Bible. तिसरं जे उत्तर मला मिळालं ते शास्त्रामध्ये आहे. It says, embrace your suffering. ते म्हणतं की तुम्ही तुमच्या दुःखाला सामोरे जा. Not because you want to suffer. असं नाही की तुम्हाला फक्त ते त्रास सहन करायचेच आहे. Not because you like to suffer. असं नाही की तुम्हाला आवडतं दुःख सहन करायला. But God is going to use this to bring something good, something new. पण देव त्याचा वापर करणार आहे काहीतरी चांगल्यासाठी, काहीतरी नवीन गोष्टींसाठी. We see this happening right in the very first book of the Bible in Genesis. आपण ते होताना पाहत आहोत उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकात, जे पवित्र शास्त्राचं पहिलं पुस्तक आहे.
We see in the life of Joseph. आपण योसेफाच्या जीवनात ते पाहतो. Genesis chapter 37 to chapter 50, we read the sufferings Joseph went through. उत्पत्ती 37 ते 50 अध्यायामध्ये आपण पाहतो कोणत्या प्रकारच्या दुःखाला योसेफ सामोरे गेला. He was sold by his brothers. त्याच्या भावांनी त्याला विकलं. He was carried into a foreign land as a slave. एका परदेशी भूमीमध्ये त्याला एक दास म्हणून नेण्यात आलं. There he was falsely accused. आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती खोट्या प्रकारचे आरोप लावण्यात आले. And he ended in a high security prison. त्या ठिकाणी एक कडेकोट बंदोबस्त अशा त्या तुरुंगात त्याला ठेवण्यात आलं. Almost 13 years Joseph went through extreme difficulties and suffering. जवळजवळ 13 वर्ष योसेफ सर्व प्रकारच्या भयानक कठीण परिस्थितीतून गेला. But God sovereignly uses Joseph's suffering circumstances. पण देवाने एक अद्भुत रीतीने योसेफाच्या त्या कठीण परिस्थितीचा वापर केला. To accomplish God's will. देवाची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी. And finally we find Joseph not only becomes the savior of Egypt, but the savior of the same brothers who sold him in the first place. आणि पाहतो आपण की योसेफ फक्त मिस्राचाच बचाव करणार नाही, पण त्याच्या बंधूंचा देखील त्याच्या घराण्याचा देखील बचाव करणार होतो त्या लोकांनी ज्यांनी त्याला विकलं होतं. So Joseph says to his brothers in Genesis chapter 50 and verse 20. आणि त्यामुळे उत्पत्ती याच्या 50व्या अध्यायात आणि 20व्या वचनात योसेफ त्याच्या बंधूंना म्हणतो, You intended to harm me, तुम्ही माझे वाईट योजले, but God intended it for good to accomplish what is now being done, the saving of many lives. पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. I will close with a story. मी समाप्त करेल एक गोष्ट सांगून. A daughter complained to her father about how hard things were for her. एका लहान मुलीने आपल्या वडिलांना कंप्लेन केली की कितीतरी कठीण गोष्टी होत्या तिच्यासाठी. She said, as soon as I solve one problem, another comes. I am tired of struggling. आणि ती म्हटली की एक समस्या सुटली नाही तर दुसरी समस्या येऊन टेकते आणि मी थकले आहे या समस्यांना सामोरे जाऊन. Her father, a chef, आणि तिच्या वडिलांनी ते ऐकलं. took her to the kitchen. तिला किचन मध्ये नेलं. And he filled 3 pots with water and placed each of them on high fire. आणि 3 जे भांडे आहेत त्यांच्यामध्ये पाणी भरलं आणि त्यांनी आग लावली. त्या ठिकाणी Soon the pots came to boil. आणि लवकरच ते जे पाणी आहे आणि ते भांडे आहे ते बॉईल होऊ लागले, गरम झाले. In one he placed carrots. आणि एका भांड्यामध्ये त्यांनी गाजर टाकलं. In second he placed eggs. दुसऱ्या भांड्यामध्ये त्यांनी अंडी टाकली. And in the third one he placed the ground coffee beans. तिसऱ्या भांड्यामध्ये त्यांनी जे कॉफीचे जे बी आहेत ते टाकले. He let those vessels keep boiling and said no word. आणि त्यांनी त्या तिन्ही भांड्यांना आता ते गरम होऊ दिलं आणि काहीच बोलले नाही. The daughter impatiently waiting, wondering what her father was doing. लहान मुलगी त्या ठिकाणी पाहत होती की तिचे वडील काय करत आहेत. After a while the father turned off the burners. काही वेळेनंतर तिच्या वडिलांनी ते बर्नर बंद केले. He took the carrots out of that boiling water and put it in a bowl. त्यांनी ते गाजर घेतले त्या गरम पाण्यातून आणि एका बाउल मध्ये ठेवले. Similarly he took the eggs and put it in the second bowl. त्यांनी ते त्याच प्रकारे ते अंडी घेतले आणि दुसऱ्या भांड्यात ते ठेवले. And the third he poured the coffee into a bowl. आणि त्यांनी ती दुसरी जी कॉफी आहे ती देखील एका भांड्यामध्ये ओतली. Looking to his daughter he asked. त्यांच्या मुलीकडे पाहून त्यांनी विचारलं, Daughter, what do you see? मुली तू काय पाहत आहेस इथे? She replied, तिने उत्तर दिलं, carrots, eggs and coffee. गाजर, अंडी आणि कॉफी. He brought her closer. त्यांनी त्या मुलीला जवळ आणलं and asked her to feel the carrots. आणि तिला सांगितलं की ते गाजर ते हात लावून पहा. She noticed it has become soft. तिने पाहिलं की ते
नरम झाल्या आहेत. He then asked her to take an egg and break it. आणि मग त्यांनी सांगितले की ते अंडे घे आणि ते फोड आता. After pulling off the shell, she observed the hard-boiled egg. आणि तिने ते अंड्याचा कवच काढल्यावर पाहिलं की ते अंड उबाळलेलं होतं. Finally, he asked her to sip the coffee. आणि मग शेवटी विचारलं की ती कॉफीची चव घे तू आता. She smiled and tasted its rich flavor. आणि तिने हसली आणि ती कॉफीचा आस्वाद घेतला. She asked, विचारलं त्यांनी, Father, what does this mean? त्या मुलीने तिच्या वडिलांना विचारलं की पिता ह्याचा अर्थ काय आहे. He explained. त्यांनी तिला स्पष्टीकरण दिलं. Each of them had faced the same adversity, the boiling water. प्रत्येक त्या पदार्थाने त्या उष्ण अशा प्रकारच्या पाण्याचा प्रभाव त्यांच्यावरती झाला. But each reacted differently. पण प्रत्येकाने प्रतिसाद वेगवेगळा दिलेला आहे. The carrot went in strong and hard. जे गाजर होतं ते त्या ठिकाणी सशक्त होतं आणि मग ते पाण्यात गेलं. But being subjected to the boiling water, it became weak and soft. मग ते उकळत्या पाण्यावरचा प्रभाव झाल्यानंतर ते नरम झालं. The egg was fragile. अंड जे होतं ते नाजूक होतं. The outer shell protected that liquid interior. ते अंड जे आहे त्याचा कवच जो आहे बाहेरचा आतमधलं जे लिक्विड होतं त्याचं संरक्षण करत होतं. But after sitting through the boiling water, the inside hardened. पण त्या उकळत्या पाण्याचा प्रभाव झाल्यानंतर ते संपूर्ण अंड जे आहे ते भक्कम झालं. But the ground coffee beans were unique. पण ते जे कॉफीचे जे बियाणे होते ते विशिष्ट होते. They were in the boiling water. ते त्या उकळत्या पाण्यामध्ये होते. And they changed the water. आणि त्या पाण्याला पूर्णपणे बदलून टाकलं. And it became into rich flavor. आणि ते एक आस्वाद असं त्या ठिकाणी झालं कॉफीचं. He looked to his daughter and said, त्यांनी तिच्या मुलीकडे पाहिलं आणि म्हटलं, When suffering knocks at your door, ज्यावेळेस दुःख तुमच्या दारावरची ठोकावतं, which one are you? तुम्ही त्यापैकी कोणते आहात? Suffering is real. दुःख जे आहे ते खरं आहे. The Bible points to 3 reasons. शास्त्र आम्हाला 3 कारणं देतं. Why human pain and suffering? आणि का ते दुःख आमच्या जीवनात आहे. It is firstly caused by Satan. The reason because the devil loves to see human beings suffer. पहिलं कारण म्हणजे सैतानामुळे आहे. कारण सैतानाला आवडतं की मनुष्यावरती छळ झाला पाहिजे, त्यांना दुःख झालं पाहिजे. The second reason, the whole humanity and nature suffers because of our sins. दुसरं कारण आपण पाहिलं की संपूर्ण मनुष्यजात, संपूर्ण निसर्ग छळाला सामोरं जातो, त्याचं कारण म्हणजे पाप आहे. Thirdly, we suffer because of our foolish choices. तिसरी गोष्ट, आपण दुःख सहन करतो कारण आपल्या मूर्खपणाची निवड आपण करतो. Whatever the reasons be, कोणतंही कारण असू द्या, as long as we are going to be in this world, जोपर्यंत आपण या जगामध्ये असणार आहोत, we are going to face it. आम्ही त्या ठिकाणी दुःखाला सामोरे जाणार आहोत. I have seen 3 results of suffering. मी 3 परिणाम पाहिले आहेत दुःखाचे. People who go through suffering, जे लोक दुःखातून जातात, some they become broken. काही लोक तुटून जातात. Secondly, there are people who become bitter. काही लोक कडू बनून जातात. And yet thirdly, there are those who come out better. आणि तिसऱ्या प्रकारचे असे लोक असतात जे अधिक चांगले बनून येतात. Broken, bitter, better. तुटलेले, कडू आणि अधिक चांगले. Can we ask, आपण विचारूयात का, how can I become better through this suffering? मी कसं चांगलं बनू शकतो ह्या परिस्थितीमुळे, ह्या दुःखाने? No one on earth who is born will escape suffering. कोणीच असं जगामध्ये नाही जो दुःखाविना जगला आहे. But God is sovereign. पण देव सर्वोच्च आहे. And therefore he
can bring something good, something new through this suffering in my life. कारण तोच तो आहे, तो ह्या दुःखांमुळे जे माझ्या जीवनात आहे त्यातून काहीतरी चांगलं, काहीतरी नवीन तो घेऊन येईल. That is what we see on the cross. आपण तेच वधस्तंभावरती पाहतो. There is pain, there is death. त्या ठिकाणी वेदना आहेत, त्या ठिकाणी मृत्यू आहे. But it leads to resurrection and life. पण ते पुनरुत्थानाकडे आणि जीवनाकडे घेऊन जातं. Let us turn our pain, our trial, our suffering into God's hands. आपण घेऊयात आपले त्रास, आपले दुःख देवाच्या हातामध्ये देऊयात. For He alone can turn our sorrow into joy. कारण तोच केवळ आहे जो आमचं दुःख आनंदामध्ये परिवर्तित करू शकतो. In the next coming weeks, येणाऱ्या आठवड्यांमध्ये we will see how God takes our sufferings and turns it into making us better. आपण पाहणार आहोत की देव कशा प्रकारे आमचं दुःख घेतो आणि ते आमच्या भल्यासाठी परिवर्तित करतो. But this morning, पण आज सकाळी let us bring our lives to God. आपण आपलं जीवन देवाकडे घेऊन येऊया. Let us commit our life into God's hands. आपण आपलं जीवन देवाच्या हातामध्ये देऊया. The inconveniences, the trials, the suffering that we are going through. ज्या गैरसोयी, ज्या कठीण परिस्थिती, जे त्रासातून आपण जात आहोत, Can we pray to God? आपण देवाला मागूयात का? Lord, bring something good out of this. प्रभू, ह्यातून काहीतरी चांगलं घेऊन ये. Something new from this. काहीतरी नवीन घेऊन ये. Something for my blessing. काहीतरी माझ्या हितासाठी घेऊन ये. Something good for my future. काहीतरी चांगलं माझ्या भविष्यासाठी. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? Lord, this morning we come to you. प्रभू, आज सकाळी आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. We come to you with our pain, with our tears. आमच्या वेदना घेऊन, आमचे अश्रू घेऊन आम्ही तुझ्याकडे येत आहोत. We come to you with our trials, with our sufferings. आम्ही त्रास घेऊन, आमचं दुःख घेऊन आम्ही तुझ्याकडे येत आहोत. Lord, we want to become better people. प्रभू, आम्हाला चांगले लोक बनायचे आहे. The whole world is suffering right now. संपूर्ण जग त्रासातून जात आहे आता. Lord, we come before you with our suffering. प्रभू, आमचे दुःख घेऊन आम्ही तुझ्याकडे येत आहोत. We don't want to end up being broken or being bitter. आम्हाला तुटून जायचं नाही किंवा आम्हाला कडू बनायचं नाही. But we want to become better, Lord. पण आम्हाला चांगलं बनायचं आहे प्रभू. Would you help us? तू आमची मदत करशील का? Would you guide us? तू आम्हाला मार्गदर्शन करशील का? Would you comfort us? तू आम्हाला आराम देशील का? Would you strengthen us? तू आम्हाला सशक्त करशील का? Would you draw our eyes to you, O Lord? प्रभू, आमचे नेत्र तुझ्याकडे लावण्यास मदत करशील का? That we might lift our eyes from our pain and look to you, the author and the perfecter of our faith. की आम्ही आमचे नेत्र आमच्या त्या दुःखांपासून वर घेऊन तुझ्याकडे पाहावेत, जो आमच्या विश्वासाचा जनक आहे आणि परिपक्व करणारा आहे. Lord, we come before you. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. Thank you for hearing our heart. धन्यवाद देतो की तू आमच्या हृदयाला आरोग्य दिल्याबद्दल. In Jesus' name, येशूच्या नावात. amen. आमेन.